नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपला पुढील टॉपिक आहे तो म्हणजे भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये. यापूर्वी आपण घटनेचा सरनामा अभ्यासला होता. त्या सरनाम्यामध्ये आपण काय काय कशा पद्धतीने सरनामा उद्दिष्टांचा ठराव आधी मांडण्यात आला नेहरूंकडून. त्यानंतर उद्दिष्टांचा ठराव हा पास करण्यात आला आणि त्या उद्दिष्टांच्या ठरावाच्या आधारावरती आपण पुढे घटनेत सरनाम्याचा समावेश केला. अशा पद्धतीच्या घडामोडी आपण बघितलेल्या. त्यानंतर आपण पुढचा टॉपिक बघतो आहे की भारतीय राज्यघटनेची काही ठळक वैशिष्ट्ये आपण इथे अभ्यासणार आहोत. आपण परीक्षाभिमुख आपले नोट्स तयार केलेले आहेत आणि या नोट्सच्या माध्यमातून आपण ह्या लेक्चर्सची रचना करतो आहे. हे काही जेवढे काही लेक्चर्स यूट्यूबला तुम्हाला अवेलेबल होतील तेवढ्या लेक्चर्सद्वारे तुम्ही मॅक्झिमम मार्क्स कवर कराल अशी आपण अपेक्षा करतो. या विषयाला 15 मार्क्स म्हणजे 15 क्वेश्चन असणार आहेत आणि ह्या 15 क्वेश्चनपैकी तुम्ही मॅक्झिमम क्वेश्चन्स करेक्ट आणाल याची शाश्वती आपण ठेवतो आहे. त्यासाठी तुम्हाला हे लेक्चर अत्यंत महत्त्वाचे ठरेल. तर भारतीय राज्यघटनेच्या ठळक वैशिष्ट्यांना आपण सुरुवात करू. आपण यामध्ये एकंदरीत 14 महत्त्वाची वैशिष्ट्ये आपण इथे अभ्यासणार आहोत, जी परीक्षेला वारंवार येतात. अभ्यासताना मी तुम्हाला PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन त्या टॉपिकवरती कशा पद्धतीने आलेला आहे हे सांगत चालणार आहे. चला तर मग लेक्चरला सुरुवात करू. तर सर्वप्रथम आपण पहिलं वैशिष्ट्य घेतलं आहे की जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आपली भारतीय राज्यघटना आहे. तर असं आपण का म्हणतो की सगळ्यात मोठी आपली लिखित राज्यघटना आहे? तर मूळ जी राज्यघटना होती त्याच्यामध्ये 22 भाग होते. एकंदरीत किती भाग होते? 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूची म्हणजेच परिशिष्टे. अनुसूची परिशिष्टे होती त्यामध्ये. ठीक आहे. तर ही एवढी मोठ्या प्रमाणात जी काही संख्या दिसते आहे तुम्हाला 22 भागांची, 395 कलम आणि 8 अनुसूच्या, तर हे अतिशय मोठी काय म्हणता येईल आपल्याला अतिशय मोठी आकडेवारी आहे. बिकॉज कारण तुम्हाला खाली दिसत असेल हे बघा, आपल्या भारताची आहे सध्याची कलमे आहेत 468. मात्र अमेरिकेची जेव्हा राज्यघटना तयार झालेली ना तेव्हा फक्त आणि फक्त 7 कलमे होती त्यामध्ये. कॅनडामध्ये 147. अशाच पद्धतीने इतर देशांमध्ये देखील खूप अत्यंत कमी कलमे होती. त्यामध्ये उदाहरण द्यायचे झाल्यास ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमध्ये तुम्हाला 128 कलमे पाहायला मिळतात. तर दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेमध्ये तुम्हाला 153 कलमांची एवढी संख्या पाहायला मिळते. तर त्या तुलनेत आपल्या भारतीय राज्यघटनेच्या 468 कलमे ही अत्यंत जास्त वाटतात. त्यानंतर आधी घटनेच्या सुरुवातीला 22 भाग होते, सध्या किती आहे? 25 भाग आहेत. याच्यावरती PYQ येऊन गेलेला आहेत. किती भाग आहेत, किती कलमांवरती नाही मात्र भागांवरती आणि अनुसूच्या किती आहेत त्यावरती प्रश्न येऊन गेले आहे. सुरुवातीला किती होती? 8. आता किती आहे? 12. सुरुवातीला 395 कलमे, आता 468 कलमे. सुरुवातीला 22 भाग, आता 25 भाग. यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. ठीक आहे. हे आता मी आधी कट करून घेतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने कलमांची संख्या आपल्याला पाहायला मिळते. तर काही भाग यातले वगळले गेलेले आहे. मग आपण कशा पद्धतीने वगळतो? तर काही घटना दुरुस्त्या केल्या आहेत आपण. जसा हा भाग 7 आहे, तो भाग 7 कशा संबंधी होता? तर संपत्तीच्या हक्कासंबंधी होता. तर तो आपण काय केलेला आहे? रद्द केलेला आहे, वगळला आहे घटनेतनं. त्यानंतर नव्याने जोडण्यात आलेले काही भाग आहेत. जसं भाग 4A जो मूलभूत कर्तव्यासंबंधी आहे, भाग 9 आहे, भाग 9A आहे, 9B आहे. त्यानंतर भाग 14A ही जी भाग आहेत ती वेगवेगळ्या घटना दुरुस्तींनी संविधानामध्ये जोडण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला अशा पद्धतीने सांगितलं आहे की अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये सुरुवातीला 7च कलमे होती. भारताच्या राज्यघटनेत 468 आहे सध्या. कॅनडा संबंधी 147 आणि ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे तुम्हाला आठवले मी आता सांगितलेले आहे. आपली नेक्स्ट स्लाइड आहे विविध स्त्रोतांपासून तयार केलेली राज्यघटना आहे.
आपण 14 वेगवेगळ्या पद्धतीची वैशिष्ट्ये बघणार आहोत. त्यातलं दुसरं वैशिष्ट्य आहे की विविध स्रोतांपासून तयार केलेली राज्यघटना आहे. तर स्रोत या घटकावरती नेहमी प्रश्न येत असतो. PYQ मोस्ट IMP आहे हा. PYQ येणारच याच्यावरती. तुम्हाला प्रिलिममध्ये 100% PYQ दिसणार आहे. ठीक आहे. तर काही अशा तरतुदी आहेत ज्या भारत सरकार कायदा 1935च्या या कायद्यांना अन्वये घेण्यात आलेली आहे. या कायद्यान्वये आपण स्वातंत्र्यानंतर 250च्या जवळपास जी कलमे आहे ती 1935च्या कायद्यातून जशाच तशी उचलली. म्हणजे त्यामध्ये थोडाफार फेरबदल केला असेल, पण 250 कलमे आपण त्याच्यातनं घेतलेली आहे. त्यामध्ये संघराज्य जी काही योजना आहे ती आपली भारत सरकार कायदा 1935च्या कायद्याअंतर्गत घेण्यात आलेली आहे. न्यायव्यवस्था, प्रशासकीय तपशील ह्या बाबी आपण कुठून घेतलेल्या आहेत तर भारत सरकार कायदा 1935. आयोग काय करतं बघा, तुम्हाला सांगतो आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत. आयोग काय करतं, 1935चा कायदा, त्या अंतर्गत घेण्यात आलेल्या तरतुदी कोणत्या, असं तुम्हाला 4 ऑप्शन देते, ABCD. मग खाली ऑप्शन असेल, ऑप्शन नंबर 1 AB, ऑप्शन नंबर 2 ABC, ऑप्शन नंबर 3 असेल नन, म्हणजे वरीलपैकी नाही, वरीलपैकी नाही. ठीक आहे, वरीलपैकी नाही असं एक ऑप्शन असेल. आणि चौथा ऑप्शन असेल फक्त क, फक्त क. अशा पद्धतीचे ऑप्शन असतील. त्यामध्ये तुम्हाला काय करतील ते 4 ऑप्शन देतील किंवा 3च ऑप्शन देतील. या ऑप्शनला ऑप्शन पाळून तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तुम्ही कन्फ्युजन झाले नाही पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला इथे अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, परीक्षाभिमुख त्याचसाठी आपण अभ्यास चालू केलेला आहे. त्यानंतर ब्रिटनची राज्यघटना आहे. हा टॉपिक मी तुम्हाला पुन्हा एकदा घेणार आहे, कारण याच्यावरती हा मोस्ट IMP टॉपिक आहे. मोस्ट IMP, कारण याच्यावरती खूप जास्त प्रश्न येतात. त्यामुळे हा टॉपिक पुन्हा घेणार आहे, डिटेलमध्ये घ्यायचा आहे मला. इथे मी फक्त वैशिष्ट्याच्या दृष्टीने तुम्हाला सांगतोय की विविध स्रोतांकडून घेतलेली राज्यघटना आहे ही. त्यामध्ये ब्रिटनकडनं आपण काय घेतलं, संसदीय शासन प्रणाली घेतलेली आहे आपण. त्यानंतर कायद्याचे राज्य घेतलेले आहे. एकेरी नागरिकत्व, एकेरी नागरिकत्वावरती वारंवार प्रश्न येतो आणि हा आपण कुठून घेतलेला आहे, ब्रिटनच्या राज्यघटनेवरनं. त्यानंतर USA कडनं आपण काय घेतलेलं आहे, अमेरिकेकडनं काय घेतलेलं आहे तर अमेरिकेकडनं आपण घेतलेला आहे मूलभूत हक्क. भाग 3 मध्ये आहे, आपल्या संविधानाच्या भाग 3 मध्ये असलेले मूलभूत हक्क आपण कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेले आहे, अमेरिका म्हणजेच USA. त्यानंतर न्यायव्यवस्थेचे जे काही स्वातंत्र्य आहे ते सुद्धा आपण USAच्या राज्यघटनेवरून घेतले आहे. न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्व हे काय आहे तर याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. कलम 13 मध्ये काही दिलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने वेगवेगळ्या कलमांमध्ये न्यायिक पुनर्विलोकनाची व्याख्या दिलेली आहे. व्याख्या नाही म्हणता येणार, मात्र त्याबद्दल स्पष्टीकरण तिथे तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, हे सगळे घटक आपण USA कडनं घेतलेले आहे. कॅनडाकडनं प्रबळ केंद्र सरकार. ठीक आहे, संघराज्य केंद्र असेल, काय असेल, प्रबळ असेल. त्यानंतर मार्गदर्शक तत्वे कुठून घेतलेली आहे, आयर्लंडच्या राज्यघटनेवरून आपण मार्गदर्शक तत्वे घेतलेली आहे. इतर काही आहे तरतुदी, जसे ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरनं काय घेतलं आहे, संयुक्त बैठकीची तरतूद वगैरे ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून, फ्रान्सच्या, रशियाच्या, जर्मनीच्या वायमर प्रजासत्ताकडून आपण आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांचे काय करता येईल, आपल्याला मूलभूत हक्क बाधित करता येतात. त्यामुळे ते जर्मनीकडनं घेतलेलं आहे आपण. दक्षिण आफ्रिकेकडनं पण काही घेतलेलं आहे. कायद्याची योग्य प्रक्रिया आपण कुठून घेतलेली आहे, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आणि प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, ह्या 2 कन्सेप्ट आपण पुढे शिकणार आहोत. जपानकडनं पण काही गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. हे बघा, हे विधान अत्यंत महत्त्वाचं आहे. भारताची घटना ही जगातील सर्व घटना धुंडाळून तयार करण्यात आलेली एक घटना आहे. म्हणजे जगातल्या जवळपास 60 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा काही तरतुदी आहेत ज्या भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. तरतुदी आहेत. नेक्स्ट आहे आपलं वैशिष्ट्य, ते म्हणजे एकात्मतेकडे झुकणारे संघराज्य. बघा, भारतीय संघराज्य हे संघराज्यीय स्वरूपाचे आहे. पॉलिटी कशी आहे आपली, पॉलिटी बघू आपण. पॉलिटी आहे फेडरल. ओके, फेडरल पॉलिटी आपल्याला जरी पाहायला मिळत असली
तरी पण जे काही आहे भारतीय संघराज्य हे नेहमी संघराज्य पद्धतीचं स्वरूप दाखवते असं नाही, तर ते कधी-कधी एकात्मीय पद्धतीचं स्वरूप देखील दाखवते. तर एकात्मक पद्धतीची काही वैशिष्ट्ये, काही संघराज्य पद्धतीची वैशिष्ट्ये. संघराज्य पद्धतीची वैशिष्ट्ये म्हणजे केंद्रात आणि राज्यात दोघांमध्ये अधिकारांची विभागणी जिथे केलेली असते त्याला संघराज्य वैशिष्ट्य असं म्हणतात. त्यामध्ये दुहेरी शासन, लिखित राज्यघटना, अधिकारांची विभागणी, स्वतंत्र न्यायव्यवस्था, त्यानंतर द्विगृही कायदेमंडळ अशा पद्धतीचे जे काही घटक दिसतील तुम्हाला संघराज्य पद्धतीची वैशिष्ट्ये दाखवतात. एकात्म पद्धतीची वैशिष्ट्ये प्रबळ केंद्र आहे, एकच राज्यघटना आहे, एकेरी नागरिकत्व, अखिल भारतीय सेवा आहे म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसेस, ऑल इंडिया सर्व्हिसेस. त्यानंतर आणीबाणीची तरतूद आहे, राज्यपालाची तरतूद आहे, हे आपल्याला एकात्मक वैशिष्ट्यामध्ये येतात. त्यानंतर संघराज्य वैशिष्ट्यामध्ये येतात. इथे सुद्धा आयोग आपल्याला एकात्म वैशिष्ट्य आणि संघराज्य वैशिष्ट्ये एकात्मिकामध्ये काय करतात, मिक्स करतात आणि आपल्याला प्रश्न तयार केला जातो. आणि आपण तो प्रश्न चुकलो नाही पाहिजे, त्यामुळे एक संघराज्य वैशिष्ट्य पाठ करा किंवा एकात्मिक वैशिष्ट्य पाठ करा. हे बघा, तुम्हाला संघराज्य वैशिष्ट्य पाठ कशा पद्धतीने करता येईल, इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची, केंद्र आणि राज्य या दोघांमध्ये अधिकारांची काय करण्यात आलेली आहे, विभागणी करण्यात आलेली आहे. लिखित राज्यघटना, ताठर राज्यघटना ही वैशिष्ट्य संघराज्य वैशिष्ट्ये आहे. एकात्मिक वैशिष्ट्यामध्ये हे सगळी एक एक शब्द दिसतात तुम्हाला, ते एकात्मिक संघ कशाची वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर घटनेत संघराज्य हा शब्द कुठे आढळतो का, तर असं नाही आहे. घटनेत संघराज्य शब्द कुठेच आढळत नाही, त्याचा ह्या शब्दाचा उल्लेख नाही आहे. मात्र कलम 1 मध्ये कशाचा उल्लेख आहे, तर राज्याचा संघ, भारत हा राज्यांचा संघ असेल. त्यानंतर ह्या वैशिष्ट्यांबद्दल काही लोकांनी काही त्यांचे मत मांडले आहे, तर ते काय आहे, केसीवियर यांनी काय म्हटलं आहे, अर्धसंघराज्य आहे भारत. त्यानंतर मॉरिस जॉन्स यांनी वाटाघाटीचे संघराज्य, ग्रॅनविल ऑस्ट्रेलिया यांनी सहकारी संघराज्य. या तिन्ही कोणी काय म्हटलं आहे या घटकावरती नेहमी प्रश्न आलेला आहे. PYQ याच्यावरती आहे, पुन्हा येऊ शकतो, तिन्ही पाठ असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे संसदीय शासन पद्धती. बघा, आपली शासन पद्धती जी आहे ती संसदीय शासन पद्धती आहे. आपण याच्यापूर्वी जेव्हा सरनामा शिकलो त्या सरनाम्यामध्ये आपण बघितलं होतं, काय बघितलं होतं, एक निवडणुकीची पद्धत बघितली होती. आपली निवडणुकांची पद्धत म्हणण्यापेक्षा आपण अध्यक्षीय आणि संसदीय अशा पद्धतीची शासन पद्धती बघितली होती. अध्यक्षीय पद्धत कुठे आहे, अमेरिकेमध्ये. संसदीय भारतामध्ये आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धत, अप्रत्यक्षमध्ये इथे आहो आपण, प्रत्यक्ष पद्धत मग वेगवेगळ्या देशांमध्ये प्रत्यक्ष पद्धत आहे. आपली संसदीय शासन पद्धती आहे. त्यामध्ये काय होतं, आपण पंतप्रधान म्हणजे लोकसभेचा किंवा राज्यसभेचा एक सदस्य असतो, जो पंतप्रधान म्हणून नेमणूक केला जातो. कोणामार्फत केला जातो, जे आपण खासदार निवडतो ना, आपण खासदारांमार्फत पंतप्रधानांची नेमणूक केल्या जाते. आणि तो देशाचा वास्तविक प्रमुख असतो. राष्ट्रपती हा नामधारी प्रमुख असतो. तर नामधारी प्रमुख असणे, त्यानंतर पंतप्रधान हा वास्तविक प्रमुख असणे म्हणजे संसदीय शासन पद्धती आहे आपल्याकडे. मंत्रिमंडळाची लोकसभेप्रती सामूहिक जबाबदारी आहे. मंत्रिमंडळ लोकसभेला सामूहिकपणे जबाबदार आहे. ठीक आहे. बहुमतात असलेल्या पक्षाचे सरकार असतं आपल्याकडं, म्हणजे संसदीय शासन पद्धती आहे. कनिष्ठ सभागृहाचे विसर्जन करता येते, म्हणजेच लोकसभेचे विसर्जन करता येतं. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे, त्याचं विसर्जन करता येत नाही. आणि ह्या पद्धतीलाच वेस्टमिन्स्टर मॉडेल असे सुद्धा म्हटले जाते. आता हे वेस्टमिन्स्टर मॉडेल म्हणजे काय आहे, तर ब्रिटनमध्ये जिथे संसद आहे ना, त्या ठिकाणाला वेस्टमिन्स्टर असे नाव आहे. म्हणून त्यामुळे आपल्या देशाला जी काही संसदीय शासन पद्धती आहे, ह्या पद्धतीला आपण वेस्टमिन्स्टर मॉडेल असे सुद्धा म्हणू शकतो. पंतप्रधान शासन व्यवस्था असं सुद्धा याला नाव आहे. का बरं, तर पंतप्रधान ह्या पद्धतीमध्ये काय आहे, वास्तविक प्रमुख आहे. त्यामुळे आपण याला काय म्हणू शकतो, तर पंतप्रधानांची शासन व्यवस्था असं नाव याला म्हणू शकतो आपण.
ठीक आहे. भारत एक गणराज्य आहे आणि राजेशाही नाही आहे तो. राजेशाही नाही आहे, गणराज्य आहे. आपण हे आधीच बघितलेलं आहे. राजेशाही आहे का भारतामध्ये? नाही. ब्रिटनमध्ये राजेशाही आहे आणि भारतामध्ये गणराज्य आहे. आपण यापूर्वी अभ्यासलेलं आहे. ताठरता आणि लवचिकता यांचे एकत्रीकरण केलेले आहे. ताठरता म्हणजे हे बघा असं तुम्हाला लक्षात येईल. साखळी आहे ही. साखळी कशी ताठर आहे, त्याला ओढा तुम्ही काही करा, जशीच्या तशीच असणार आहे, ताठर आहे. त्यानंतर एक हा रबर बँड आहे आणि ह्या रबर बँडला जर तुम्ही ओढाल तर हा इकडे ताणल्या जाईल, इकडे ताणल्या जाईल. म्हणजे काय, ही लवचिकता आहे. ताठरता आणि लवचिकता या दोघांचं काय आहे, संमिश्रण आहे. म्हणजे एकत्रीकरण करून आपली भारतीय राज्यघटना आहे. हे भारतीय राज्यघटनेचं 5वं वैशिष्ट्य आपण बघतो आहे. कलम 368 मागे पण तुम्हाला सांगण्यात आलेलं, भाग 20 मध्ये दिलेला आहे. भाग 20 कशा संबंधी आहे? घटना दुरुस्ती संबंधी आहे. कारण कलम 368 अंतर्गत विशेष बहुमत आणि निम्म्या राज्यांचे समर्थन करून आपण काय करू शकतो, संघराज्यीय वैशिष्ट्यांमध्ये बदल करू शकतो. लवचिकता तर काय, साधे बहुमत करून 368च्या बाहेरची घटना दुरुस्तीची पद्धत आहे ही. ऍक्च्युली याला घटना दुरुस्तीची पद्धतच म्हटल्या जात नाही. 368 घटना दुरुस्ती 3 पद्धतीने करता येते, मात्र 368 नुसार जी घटना दुरुस्ती होते ती 2च पद्धतीने करता येते. एक आहे विशेष बहुमताने आणि एक आहे विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांच्या समर्थनाने, आणि एक आहे साध्या बहुमताने. ती 368च्या बाहेरची पद्धत आहे, ज्याच्याने लवचिकता म्हणजे कधी पण ही पद्धत अवलंबता येते. राज्यांच्या सीमांचे बदल करणे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला साधे बहुमत महत्वाचे आहे. भारताची घटना या दोन्हींचा सुवर्ण मध्य साधते आणि भारतीय राज्यघटनेचे हे एक वैशिष्ट्य आहे. नेक्स्ट आहे संसदीय सार्वभौमत्व व न्यायिक सर्वोच्चता यांचे संतुलन करणे. संसदीय सार्वभौमत्व व न्यायिक सर्वोच्चता यांचे संतुलन करणे काय आहे? ब्रिटन आहे आणि इकडे अमेरिका आहे. ब्रिटनमध्ये काय आहे? संसदेचे सार्वभौमत्व आहे आणि अमेरिकेमध्ये काय आहे? न्यायिक सर्वोच्चता आहे. ठीक आहे, न्यायिक सर्वोच्चता आणि इकडे संसदेचे सार्वभौमत्व. संसद जे काही डिसिजन घेईल ते संसद आहे, इकडे काय, न्यायालय डिसिजन घेतं. मात्र भारतामध्ये काय आहे? दोघांचे संतुलन केलेले आहे. बघा, भारतामध्ये काय, न्यायमंडळ जे आहे संसदेने केलेले कायदे घटनाविरोधी ठरवून रद्द करू शकते आणि संसद काय करू शकते, घटनेच्या बहुतांश भागात दुरुस्ती करू शकते. न्यायाने ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे का, न्यायालयाने एखादा जो निर्णय दिला ना, तर संसद पण त्यावरती कायदा करून वेगळा एखादा अजून वेगळा कायदा करून वेगळ्या पद्धतीने ते लागू करून घेऊ शकते. मात्र काय आहे, आपल्या देशामध्ये अशा पद्धतीचे कॉन्ट्रोवर्शियल ज्या काही गोष्टी असतात ते सहसा न्यायालय जास्त त्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. मात्र जेव्हा पण संविधानाच्या मूलभूत संरचनेला धक्का वगैरे पोहोचत असेल तर न्यायालय मात्र त्यामध्ये हस्तक्षेप करत असतं. तर केशवानंद भारती हा एक खटला आहे, जो आपण मागे सुद्धा बघितला आहे. 1973चा खटला आहे हा, आणि या 73च्या खटल्यामुळे हाच समतोल प्रस्थापित करण्यात आलेला आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे स्वातंत्र्य आणि एकात्मिक न्यायव्यवस्था. बघा, न्यायव्यवस्था जी काही न्यायिक प्रणाली आहे ना आपली, न्यायिक प्रणाली, ती न्यायिक प्रणाली स्वतंत्र असली पाहिजे आणि एकात्मिक असली पाहिजे. स्वतंत्र या शब्दाचा अर्थ तिचा कोणत्याही पद्धतीने तिच्यावरती कोणत्याही पद्धतीने दबाव पाडून किंवा तिच्या कार्यभारामध्ये काहीतरी ढवळाढवळ करून आपण तिला एखाद्या गोष्ट करण्याकरिता किंवा न करण्याकरिता बांधील करता कामा नये. म्हणजे ती स्वतंत्र असली पाहिजे. त्यानंतर एकात्मिक असली पाहिजे म्हणजे काय आहे तर बघा, अमेरिकेमध्ये काय आहे तुम्हाला सांगतो. अमेरिकेमध्ये ना केंद्राचे जे न्यायालय आहे, म्हणजे देशाचं जे एक न्यायालय आहे, जसं आपलं सर्वोच्च न्यायालय आहे, तिथे सर्वोच्च न्यायालयाने केलेला कायदा हा संपूर्ण देशात तर चालतोच, मात्र राज्यांचे कायदे हे राज्यांतर्गत पण चालतात. तिथे 50 राज्य आहेत आणि 50 वेगवेगळ्या राज्यांचे कायदे वेगवेगळ्या राज्यात त्या राज्यात चालतात. इतर राज्यांमध्ये ते कायदे चालत नाहीत. अशा पद्धतीची तिथली रचना आहे. मात्र आपल्या भारतातली एकात्मिक रचना आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने जे काही डिसिजन दिले उच्च न्यायालयाला लागू, उच्च न्यायालयाने दिलेले डिसिजन कनिष्ठ न्यायालयाला लागू, किंवा सर्वोच्च न्यायालयाची सुद्धा कनिष्ठ न्यायालयाला लागू.
अशा पद्धतीची जी काही रचना आहे तिला एकात्मिक न्यायव्यवस्था म्हणतात. घटनेचे संरक्षक आणि नागरिकांच्या हक्कांचा हमीदाता कोणाला म्हटलं जातं, तर सर्वोच्च न्यायालयाला म्हटलं जातं. हा जो पिरॅमिड बनवलेला आहे ना, हा पिरॅमिड अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वात वरती कोण आहे? सर्वोच्च न्यायालय. खाली कोण आहे? उच्च न्यायालय. खाली कोण आहे? कनिष्ठ न्यायालय. केंद्रीय व राज्य कायदे दोघांचीही अंमलबजावणी अशा पद्धतीने होते. ठीक आहे. अमेरिकेत दुहेरी न्यायव्यवस्था, आता स्पष्टीकरण दिलेलं आहे तुम्हाला. पुढचे मुद्दे आहे आपले मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्यांवरती. मूलभूत हक्क म्हणजे घटनेने जी काही हक्क आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे मूलभूत हक्क. दोन पद्धतीचे हक्क असतात, एक नैसर्गिक हक्क असतात आणि एक मूलभूत हक्क असतात. घटनेत जी काही दिलेली आहे ती मूलभूत हक्क. भाग 3 मध्ये राजकीय लोकशाही न्यायप्रविष्ट आहे. ती न्यायप्रविष्ट म्हणजे या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास आपल्याला न्यायालयात जाता येते, न्यायालयाकडून दाद मागता येते. नकारात्मक स्वरूपाचे आहे. का बरं? तर काही गोष्टी करण्यावरती हे मर्यादा आणतात, त्यामुळे हे नकारात्मक स्वरूपाचे आहे. मार्गदर्शक तत्वे, तर मार्गदर्शक तत्वे संविधानाच्या भाग 4 मध्ये दिलेले आहे. सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणे न्यायप्रविष्ट नाहीयेत, सकारात्मक स्वरूपाचे आहेत. म्हणजे राज्याला काहीतरी करण्याकरिता हे प्रेरित करतात. आपण हे डिटेल बघणार आहोत शिकताना. मात्र आता इथे आपण फक्त वैशिष्ट्यांच्या दृष्टीने बघतोय. मूलभूत कर्तव्य काय आहे? 42वी घटनादुरुस्ती 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने ही मूलभूत कर्तव्य घटनेत ऍड केलेली आहे. भाग 4A मध्ये ऍड केलेली आहे. न्यायप्रविष्ट नाहीये, म्हणजे या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत आहे म्हणून न्यायालयात जाऊन दाद मागता येते का? तर नाही, मागता येत नाही. नागरिकांसाठी नैतिक बंधने आहेत ती. आणि मिनर्वा मिल्स केस हा सुद्धा एक महत्वाचा खटला आहे. 1980चा खटला आहे. लक्षात ठेवा. केशवानंद भारती म्हटलं की 1973चा खटला होता. ठीक आहे. वेरुबारी युनियन पण बघितला होता आपण, 1960चा खटला होता. ठीक आहे. आणि आता मिनर्वा मिल्स खटला बघतोय. त्याशिवाय अजून एक खटला बघितला होता आपण 1994चा. कोणता खटला होता तो तुम्ही लक्षात घ्या. बोम्मईचा खटला होता, बोम्मई. ठीक आहे, हा लक्षात घ्या. त्यानंतर हक्क आणि तत्वे जी आहे मिनर्वा मिल्स खटल्यामध्ये यांच्यातील संतुलन हाच घटनेचा पाया आहे असं म्हटलंय. मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे हा घटनेचा संतुलनाचा पाया आहे. नेक्स्ट आहे आपले नागरिकांची ओळख, एकेरी नागरिकत्व आणि सार्वत्रिक मतदान. बघा, नागरिकांची ओळख, एकेरी नागरिकत्व आहे आपल्या देशामध्ये. आपण या आधीच बोललेलो आहे याच्यावरती. अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व, भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे. प्रादेशिक भिन्नता कमी आणि बंधुभावाची भावना वाढीस लागण्याकरिता एकेरी नागरिकत्व महत्वाचं आहे. सार्वत्रिक प्रौढ मतदान, 61वी घटना दुरुस्ती 1988च्या या घटना दुरुस्तीने वयाचे 21व्या वर्षावरनं 18 वर्षापूर्वी जे काही 18 वर्षाचा जो काही तरुण युवक असेल, युवती असेल, त्यांना मतदानाचा इथे हक्क प्राप्त झाला. एक व्यक्ती एक मत, जात, धर्म, लिंग, साक्षरता यावर भेदभाव करता येणार नाही. सार्वत्रिक प्रौढ मतदार हे सुद्धा काय आहे? घटनेचं एक वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य आणि आणीबाणी विषयक तरतुदी. शेवटची दोन वैशिष्ट्ये आहेत. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे भारतात सर्व धर्मांना समान पद्धतीने वागणूक दिल्या जाते. सर्व धर्मांना समान वागणूक आहे. भारताचा कोणताही राज्य धर्म नाही. आपण मागेच बघितलेलं आहे. आपण 2 देश बघितले होते, पाकिस्तान आणि एक बांगलादेश. या 2 देशांना धार्मिक राष्ट्र असं म्हणतात. का बरं? तर इथे मुस्लिम हा त्यांचा राज्य धर्म आहे. मात्र भारताचा असा कोणताही राज्य धर्म नाही. धर्मनिरपेक्ष शब्द आपण 42वी घटना दुरुस्ती 1976 आपण वारंवार याचा उल्लेख करतो आहे. हा प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये दिसणार आहे. धर्मनिरपेक्ष राज्य या घटकावरती हे एक आपलं काय आहे? घटनेचं वैशिष्ट्य आहे. आणीबाणी विषयक तरतूद. आता आणीबाणी विषयक तरतूद आपण 3 कशामध्ये बघतो? 3 कलमांमध्ये, 352, 356 आणि 365 ही एकच पकडू आपण. आणि त्यानंतर 360. 360ची वित्तीय आणीबाणी आहे. राज्य आणीबाणी, राष्ट्रपती राजवट ही 356, 365 काय आहे फरक आपण बघू पुढे. त्यानंतर राष्ट्रीय आणीबाणी 352 अंतर्गत आहे. आणीबाणीच्या काळामध्ये भारत हा संघराज्य न राहता का होतो? तर एकात्मक स्वरूपाचा त्याला प्राप्त होतो, एकात्मिक स्वरूप. त्यामुळे हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आता आपण बघू सारांश. आपण काय काय बघितलं? भारतीय राज्यघटनेचा वृक्ष जेव्हा आपण बघतो तर त्यामध्ये असे वेगवेगळे फळं लागलेले दिसतात तुम्हाला.
नागरिकांचे वेगवेगळे अधिकार आहेत, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे, एकरी नागरिकत्व, प्रौढ मतदार, धर्मनिरपेक्षता ही सगळी वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर ताठरता आहे, लवचिकता आहे, ठीक आहे. सर्वात मोठी लिखित घटना आहे, संसदीय पद्धतीची आहे, एकात्माकडे झुकणारी आहे, एकात्माकडे झुकणारे संघराज्य, स्वतंत्र न्यायव्यवस्था ही सगळी वैशिष्ट्ये. त्याशिवाय आपल्या घटनेमध्ये वेगवेगळी स्त्रोत आहेत. UK कडनं, USA कडनं, आयर्लंड कडनं 1935च्या कायद्यान्वये आपण वेगवेगळ्या घटकांना आपल्या घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. 1935च्या कायद्यान्वये 250च्या जवळपास कलम आपण आपल्या घटनेमध्ये समाविष्ट केलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपलं इथे लेक्चर संपत आहे. धन्यवाद. स्टे ट्यून.